भारताची राज्यघटना आहे ना, तर भारताच्या राज्यघटनेबद्दल मी बोलन थोडस. स्टार्टिंग केली होती आपण बाळांनो. भारताची जी काय राज्यघटना आहे ना, राज्यघटना निर्मितीच्या अगोदर एक सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट असते की भारत हा पारतंत्र्यात होता. ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं. एकदम मुद्दा क्लिअर असेल. ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य असल्या कारणास्तव भारतानं डिमांड करायला सुरुवात केली होती की आम्हाला कोणत्या स्वरूपात आता आम्हाला आमचं स्वराज्य पाहिजे. आणि तशा स्वरूपाचं 1929 ला तुम्ही पण पाहिलं असेल की भारतीय लोकांनी लाहोर अधिवेशनापासूनच काय केलं होतं, तसा मोर्चा बांधणी केली होती. त्याच वेळेस भारतीय लोकांनी त्याच्या अगोदर भारतीय लोकांनी ज्यावेळेस मागणी केली की आम्हाला संविधान सभा करायची आहे, आम्हाला आमची घटना निर्माण करायची आहे आणि आमच्या घटना निर्मितीसाठी आम्हाला आमचे राईट देऊन टाका, असं राष्ट्रीय काँग्रेसकडून किंवा भारतातले जेवढे दिग्गज पक्ष असतात ना, त्या सगळ्यांनी तशा स्वरूपाची डिमांड केली. त्यावेळेस भारत मंत्री आले होते बर्कनेट. म्हणजे काळ असेल तो 1925-26चा. कारण 1925 ला तुम्हाला माहिती स्वराज्य पार्टीची स्थापना झाली आणि स्वराज्य पार्टीची स्थापना चित्तरंजन दासांनी आणि मोतीलाल नेहरू यांच्या संयुक्त विद्यमानं झाली. कारण महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन स्थगित केलं आणि म्हणून काय झालं, स्वराज्य पार्टीची स्थापना झाली. तुम्हाला काय प्रश्न विचारला जातो, स्वराज्य पार्टी जर विचारलं तर याची स्थापना कधी बाळवलं, 1925 ला. ठिकाण कुठं असेल, नागपूर. बरोबर ना. स्वराज्य पार्टी नागपूर आहे का? सॉरी, 1900 कधी आहे, 23. सॉरी, 25 ला कशाची, RSS ची स्थापना. सॉरी, RSS ची स्थापना कधी, 1925 ला. 23 ला स्वराज्य पार्टीची स्थापना झाली असं चित्तरंजन दास असेल. देशबंधू चित्तरंजन दास सुभाषचंद्र बोसांचे गुरु होते. त्याच्यानंतर मोतीलाल नेहरू आणि आपले महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नाव नची केळकर, हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली 23 ला. 25 ला नंतर तुम्ही पाहताय का बरेचसे भारतामध्ये मोठमोठे बदल होत गेले. नंतर भारतीय लोकांनी डिमांड करायला सुरुवात केली की आम्हाला आमचं संविधान निर्माण करायचंय, आम्हाला आमचे राईट देऊन टाका. परंतु त्याच वेळेस भारत मंत्री आले होते लॉर्ड बर्केनहेड यांनी आपली लायकी काढली. ते म्हणले तुमच्या भारतामध्ये इतके लोक आहेत, इतक्या वेगवेगळ्या पंथाचे लोक आहेत, इकडे इकडे इतक्या प्रमाणाचे गट तट आहेत, तर तुम्ही भारतीय लोक एकमुखानं तुमची राज्यघटना तयार करू शकत नाही. तुम्ही कॅलिबर नाही, तुम्ही तुमची घटना तयार करण्यामध्ये कॅलिबर नाही का, तुम्ही एकत्र येऊन घटना तयार करू शकत नाही. मग याच्यामुळे आपल्या भारतीय लोकांचा सगळ्यांचा इगो हर्ट झाला आणि सगळ्यांनी एकत्र आले आणि नंतर मग आपण नेहरू रिपोर्ट केला. माहिती ना तुम्हाला, 1928 चा कोणता रिपोर्ट आहे, नेहरू रिपोर्ट. हा नेहरू रिपोर्ट आला आणि या नेहरू रिपोर्ट सादर करण्यात आला. आता याला मुस्लिम लीगने विरोध केला, बऱ्याच जणांनी विरोध केला. आणि परंतु या नेहरू रिपोर्ट मध्ये ना वसाहती अंतर्गत स्वराज्याची मागणी होती. कशाची मागणी होती, वसाहती अंतर्गत आम्हाला स्वराज्य द्या, तुमच्या नियोजनाखालीच द्या आम्हाला, अशा स्वरूपाची गोष्ट होती. पण याच्या अगोदर 1922 ला महात्मा गांधीजींनी ना यंग इंडिया नावाचं वृत्तपत्र होतं. कोणतं वृत्तपत्र, म्हणून मी मागं पण एकदा सांगितलंय, पहिल्यांदा संविधान सभेची मागणी करणारा व्यक्ती कोण असेल तर संविधान सभा. देशमुख, काय रे संविधान सभेचा अर्थ काय होतं, मला क्लिअर सांग बरं. संविधान सभा आणि घटना समिती याचा अर्थ काय, आणि भारताचं घटना म्हणजे काय, 2-3 महत्वाचे मुद्दे. काय याचा अर्थ काय, संविधान सभा म्हणजे कोणती सभा आहे, संविधान सभा म्हणजे अशा स्वरूपाची सभा असेल का भारताची राज्यघटना निर्माण करायची आहे, तर ती राज्यघटना निर्माण करण्यासाठी एक कमिटी पाहिजे किंवा काही लोकांचं काय पाहिजे, एक सदन पाहिजे. त्या सदनानं एकत्र येऊन काय करायची होती, संविधान सभाच्या माध्यमातून भारताची राज्यघटना म्हणजे घटना निर्मिती करणारे जे लोक असतील त्यांची काय होणार होती, पहिल्यांदा संविधान सभा तर कंडक्ट करावं लागेल ना. संविधान सभा तयार झाल्यानंतर काय तयार होणार होती, भारताची राज्यघटना. म्हणून अशा स्वरूपाची पहिल्यांदा संविधान सभेची डिमांड करण्यात आली. संविधान सभेची डिमांड करण्यात आली भारतीय लोकांकडून आणि तशा स्वरूपाचा पहिला प्रयोग 1928 ला करण्यात आला. पण महात्मा गांधीजींनी संविधान सभेची मागणी न करता 1922 ला कोणत्या वृत्तपत्रामध्ये, यंग इंडिया. कोणतं वृत्तपत्र होतं, यंग इंडिया नावाचं एक वृत्तपत्र होतं, यंग इंडिया. या यंग इंडिया वृत्तपत्रामध्ये म्हटलं होतं महात्मा गांधीजींनी की भारताचा भविष्याचा जो विचार आहे, हे विचार किंवा भारताच्या भविष्याच्या विचारासाठी असणारी जी भेटवस्तू आहे ते इंग्लंडची पार्लमेंटची आम्हाला नको. आमचं संविधान काय करणार आहे, आम्ही तयार करणार आहे, इंग्लंडच्या पार्लमेंटनं आम्हाला दिलेली भेटवस्तू नको आहे आम्हाला, असं कोणाचं म्हणणं होतं. म्हणजे आमचं संविधान निर्माण करायचं ती आमची संविधान सभा असेल, आमचं संविधान आम्ही तयार करू, त्याच्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटनं आम्हाला दिलेली भेटवस्तू नको, असं मोहनदास करमचंद गांधी यांनी 1922 ला कशातून सांगितलं, यंग इंडियामधून. मग 22 ला ते झालं, बर्केनहेडचं वक्तव्य आलं. त्याच्यानंतर बर्केनहेडच्या वक्तव्याचा परिणाम म्हणून आपण 1928 ला नेहरू रिपोर्ट सादर केला. नेहरू रिपोर्टला सुद्धा भारतातल्या काही जे पक्ष होते त्यांनी विरोध केला. त्यातला सगळ्यात मोठा पक्ष असेल तो म्हणजे मुस्लिम लीग. मुस्लिम लीगनं प्रखर विरोध केला. त्याच्या मोबदल्यात त्यांनी परत त्यांचा काय केला, 14 कलमी कार्यक्रम जाहीर केला. बरेच काय असतील त्यांचे, म्हणजे बॅरिस्टर जिनांचं जे काही वक्तव्य होतं ते बॅरिस्टर जिनांनी काय केलं, 14 कलमी कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यानंतर पुढे जाताना मुद्दा येतो 1928 वगैरे झालं. मग पुढे येते बाळांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे चालत राहील. नंतर मग पहिला मुद्दा मांडला, मी काल तुम्हाला बोललो असेल, पहिला भारतीय व्यक्ती कोण असेल का ज्यानं
काय केलं असेल बाळांनो, घटनेची काय केली असेल, संविधान सभेची मागणी. तर संविधान सभेची मागणी करणारे पहिले भारतीय कोण आहे रे? पहिली मागणी करणारे व्यक्ती म्हणून डायरेक्ट नाव घेतात कोण होतं? एम एन रॉय. एम एन रॉय. एम एन रॉय यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता. म्हणजे ते पण राष्ट्रीय काँग्रेस संलग्न होते, बाकीच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या विचारधारेशी संलग्न होते, त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची जाणीव होते. आणि 1928 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिमांड केली होती, परंतु त्यांनी वसाहती अंतर्गत बोलले होते. पण एम एन रॉय यांनी अतिशय हुशार माणूस होता, साम्यवादी विचाराचा त्याच्यावर खूप मोठा पगडा होता. आणि त्या काळात भारतामध्ये सगळ्यात बलवान जे काही विचारवंत होते ना, ते बंगालमधून यायचे. कुठून यायचे? तुम्ही पहा, मोहनदास सॉरी त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सुभाषचंद्र बोस असतील, चित्तरंजन दास असतील, मोहन बोस असतील, त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोर असतील, त्याच्यानंतर एम एन रॉय असतील. त्या काळातले भारतातले सगळे गुणवान लोक कुठून यायचे? बंगालमध्ये. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, बंगालचे जगत सेठ नावाचा जो व्यापारी होता ना, तो इंग्लंडच्या बँकांना बँकर म्हणून काय देत होता? पैसे पुरवत होता. म्हणजे इंग्लंड सरकारला काय, इंग्लंडच्या देशाला सुद्धा कर्ज देण्याची हिंमत आपल्या भारतीय लोकांमध्ये, बंगालच्या लोकांमध्ये होते. पण आपला राज झाला, त्याला आपणच जबाबदार आहे. आता तो इतिहास मी या ठिकाणी बोलत नाही. आपला मुद्दा आहे, त्या मुद्द्यावरती मी पुन्हा येतो. तर या ठिकाणी एम एन रॉय यांनी सगळं मागलं पाहिलं, आणि एम एन रॉय यांनी मागणी केली की आम्हाला आमचे संविधान निर्माण करण्यासाठी आमची संविधान सभा काय करायची? तयार करायची आहे. मग तुम्हाला जर कधी प्रश्न विचारला, संविधान सभेची मागणी करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण असेल? एम एन रॉय. कधी मागणी केली? हा एक महत्वाचा मुद्दा. 1934 ला. कधी मागणी केली? 1934 ला एम एन रॉय यांनी काय केली असेल बाळांनो? तर त्या ठिकाणी मागणी केली असेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढे जाताना बाळांनो, एम एन रॉय नंतर मग राष्ट्रीय काँग्रेसनं पण आपली विचारधारा बदलवली. पहिली राष्ट्रीय काँग्रेसची विचारधारा काय होती? स्वराज्य अंतर्गत, नाही का, त्या वसाहती अंतर्गत स्वराज्य लागत होतं. पण 1930 नंतर हा पण ट्रेंड बदलला. 1929 ला लाहोर अधिवेशन झालं. लाहोर अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यावेळेस ठरवण्यात आलं 26 जानेवारी 1930 ला भारत आपला पहिला स्वतंत्र दिन पाळन. तेव्हापासून सांगितलं आम्हाला वसाहती अंतर्गत नको, आम्हाला काय पाहिजे? प्रत्यक्ष स्वातंत्र्य. मग इथं मागणी सुरू झाली. नंतर मग राष्ट्रीय काँग्रेसनं मागणी केली 1934 ला. कधी केली बाळांनो? 1934 ला पटना अधिवेशन. कुठं आलं हे? बिहार मध्ये. राष्ट्रीय काँग्रेसनं औपचारिक संविधान सभेची मागणी कधी केली असेल? 1934 ला पटना या अधिवेशनामध्ये. लक्षात ठेवायचं बाळांनो, या ठिकाणी त्यांनी मागणी केली. नंतर मग पुढे मध्ये काही काळ गेला. 1935 चा कायदा आला, भारत नियामक कायदा, असं तुम्हाला माहिती आहे. तो आता मी त्याच्यावर काही जास्त डिस्कशन करत नाही. भारताच्या संविधानाच्या आताच्या राज्यघटनेमध्ये 250 जे कलम आहेत ना, ऍज इट इज इथून उचललेले आहेत. किती कलम आहे बाळांनो? हा, म्हणजे यांच्या 1935 च्या कायद्यात 341 कलम होते. किती कलम होते? 1909 चा मॉर्लेमेंट सुधारणा कायदा, 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, त्यानंतर 3 गोलमेज परिषद, रम्स मॅकडॉलचा जातीय निवाडा, या सगळ्यांचं एकत्रित गणित म्हणजे काय होता? 1935 चा कायदा. आणि आताची जी भारताची करंट जी काय राज्यघटना आणि या राज्यघटनेवरती या 1935 च्या कायद्याचा किती प्रभाव आहे? 250 कलम आहे. किती ऍज इट इज किती कलम उचलली आपण तिथून? 250 कलम ऍज इट इज कधीच्या कायद्यातून उचलली? 1935. 1935 ला भारत नियामक कायदा झाला. त्याच्यानंतर भारतामध्ये 1937 ला 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या आतमध्ये, भारताच्या अंतर्गत भागामध्ये, आणि मग तिथून पुढे जरा वातावरण बदललं. पुन्हा एकदा 1 सप्टेंबर 1939 ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. कधी बाळांनो? 1 सप्टेंबर 1939. कधी बाळांनो? 1 सप्टेंबर 1919 ला दुसरं महायुद्ध जागतिक स्तरावरती सुरू झालं. 1 सप्टेंबर 1939 ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना पण वाटलं का भारतीय लोकांना काय करावं? आपल्या बाजूने घ्यावं. म्हणून त्यांनी सांगितलं, त्याच्यासाठी त्यांनी एक योजना पाठवली. त्याला काय म्हटलं गेलं बाळांनो? काय सगळ्यात महत्वाचं, कोण आलं होतं? लिल्लीत गो. कोणती ऑफर घेऊन आली? ते ऑगस्ट ऑफर. लक्षात ठेवा. 1934 नंतर डायरेक्ट कधीचा काळ आहे? 1940 चा. आणि तो 1940 च्या काळामध्ये ऑगस्ट ऑफर आली. कोणती ऑफर आली? ऑगस्ट ऑफर. कोणती ऑफर आहे बाळांनो? पाठच पाहिजे तुमचं. ऑगस्ट ऑफर. आणि कोण व्हाईसरॉय होता? लिनलिथगो. लिनलिथगो नावाचे व्हाईसरॉय होते. आणि 1940 ला त्यांनी आणलेली ऑफर मध्ये म्हटलं अंशतः भारतीय बनवते. सॉरी, मुख्यतः. काय म्हटलं ते? अंशतः. अंशतः त्यांचं असं म्हणणं होतं का याच्यामध्ये ब्रिटिश पण असतील आणि कोण असतील? भारतीय लोक पण असतील. भारतीय आणि ब्रिटिश लोक एकत्र करून भारताचं काय करतील? संविधान तयार करतील. कधीची घटना आहे बाळांनो? 1940 ची. आणि दुसरं महायुद्ध सुरू कधी झालं होतं? 1 सप्टेंबर 1939. हे सगळ्या तारखा तुमच्या एकदम क्लिअर पाहिजे. या ठिकाणी लिनलिथगोची ऑफर आहे ना, राष्ट्रीय काँग्रेसनं पण फेटाळून लावली. आणि त्याच्यानंतर कुणी बाळांनो? मुस्लिम लीगनं फेटाळून लावली. कारण त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं होतं लिनलिथगोनं, ही जी काय प्रोसेस आहे ना, हे दुसरं महायुद्ध संपल्यावर सुरू करू आपण. काय म्हणले ते? हे जे काय
दुसरं महायुद्ध चालू आहे ना, हे दुसरं महायुद्ध संपलं की मग आपण याच्यावरती विचार करू. दुसऱ्या महायुद्धात वाटलं झालं बस आम्ही बोंबील खात तुमचे, नाही का, अशा प्रकारची कंडिशन निर्माण झाली त्या ठिकाणी. मग आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पण म्हटलं आणि त्या ठिकाणी मुस्लिम लीगने सांगितलं जमणार नाही, हा अजेंडा आम्हाला बिलकुल मान्य नाही, आमचा याला विरोध आहे. मग याच्यानंतर पुन्हा काय झालं बाळानो, याच्यानंतर पुढे जाताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे काय, 1942 ला क्रिप्स मिशन आलं. कधी आलं? 1942 साली क्रिप्स मिशन आलं. हे सगळ्यात महत्वाचं. आणि क्रिप्स मिशन हे पहिलं मिशन आहे यानं सांगितलं का भारतीय लोकांचं जे काही संविधान असेल किंवा संविधान सभा जी असेल ना, ती संविधान सभा तुम्ही निर्माण करा, पूर्णतः भारतीय लोक बनवतील. याचं काय म्हणण्यात होतं, पूर्णतः भारतीय लोक बनवतील. पूर्णतः भारतीय जे लोक आहेत ना, हे पूर्णतः भारतीय लोक तुमचं संविधान निर्माण करतील आणि संविधानाला हिरवा कंदील देणार आहे. 1942 कोणतं मिशन असेल, क्रिप्स मिशन. ओके, मग 1942 झालं. नंतर मग तुम्हाला माहिती आहे 15 ऑगस्ट 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण वारे बदलले आणि त्या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धात जरी इंग्लंड अमेरिका यांचा मित्रगट जरी विजय झाला असेल, मित्र राष्ट्र जरी विजय झाले असेल, परंतु जगाचं समीकरण बदलले होते. जरी विजय झाला होता तरी इंग्लंडची खूप मोठी हानी झाली होती आणि इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या मजूर सत्तेवर असणारा जो पक्ष होता तो काय झाला, पायउतार झाला आणि तिथं कोणत्या पक्षाचं सरकार आलं, हुजूर. त्यावेळेस तर जो विरोधी पक्षनेता होता ना, विरोधी पक्षनेता त्यावेळेस ऍटली हे होते आणि ऍटलींनी त्यावेळेस भारताच्या जे दिग्गज नेते होते त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, जेव्हा आमचं सरकार येईल, ऍटलींचं म्हणणं होतं, जेव्हा आमचं सरकार इंग्लंडमध्ये येईल त्यावेळेस आम्ही 100% भारताला काय देऊन टाकू, स्वातंत्र्य. आणि तसंच इंग्लंडमध्ये इलेक्शन झालं आणि 1945 ला इंग्लंडमध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि त्या ठिकाणी ऍटलीचं सरकार आलं. कोणाचं आलं? ऍटली यांचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर त्यांनी आपला तसा शब्द दिला होता, त्या शब्दाला जागले आणि त्यांनी सांगितलं भारतीय लोकांना, भारतातले स्टार नेते असेल त्या सगळ्यांना सांगितलं का तुम्ही तुमच्या संविधानाच्या तयारीसाठी लाग. आणि त्याच्यानुसार भारताच्या संविधानाच्या तयारीला लागण्यात आलं आणि त्याच्यासाठी त्यांनी पहिलीच दिवस मिशन पाठवलं. ते कोणतं मिशन बाळांनो? कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन जे असतं ना बाळांनो, हे कॅबिनेट मिशन भारतात आलं. तारीख असेल 24 मार्च. कधी असणार बाळांनो? 24 मार्च 1946 ला कॅबिनेट मिशन भारतात आलं आणि भारताच्या संविधान सभेचा अजेंडा घेऊन आला. म्हणजे भारताच्या संविधान सभेची मूर्त कल्पना घेऊन येणारा पहिला कोण असेल तर कॅबिनेट मिशन असेल. आणि कॅबिनेट मिशनला अजून एक नाव देण्यात आलं होतं. काय नाव होतं बाळांनो? कॅबिनेट मिशन जे होतं ना बाळांनो, या कॅबिनेट मिशनला अजून एक नाव होतं त्रिमंत्री योजना. याला काय नाव होतं? त्रिमंत्री योजना. कॅबिनेट मिशनला अजून एक नाव होतं बाळांनो, त्रिमंत्री योजना. आणि या त्रिमंत्री योजनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, त्यांना त्रिमंत्री योजना का म्हटलं गेलं, तर ज्यात 3 सदस्य होते आणि ते 3 सदस्य तुम्हाला लक्षातच ठेवायचे बाळांनो. खालीलपैकी 3 सदस्य कोणते, तर काय येणार आहे? सर पॅथिक लॉरेन्स. सर पॅथिक लॉरेन्स. सर पॅथिक लॉरेन्स. दुसरं व्यक्ती असेल सर स्टेफर्ड क्रिप्स. सर स्टेफर्ड क्रिप्स. आणि तिसरं व्यक्ती असेल एव्ही अलेक्झांडर. तुम्हाला जर विचारलं ना ते 3 सदस्य कोण होते, कॅबिनेट मिशनचे 3 सदस्य किंवा त्रिमंत्री योजनेचे 3 सदस्य कोण, कधी आलं? 24 मार्च 1946 ला. 3 सदस्य कोण? सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टेफर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर. आणि तुम्हाला काय प्रश्न विचारला जातो आयएमपी बाळांनो, त्रिमंत्री योजनेचे प्रमुख कोण होते, तर कोण होते बाळांनो? सर पॅथिक लॉरेन्स. हे प्रमुख होते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे प्रमुख होते आणि प्रमुख असण्याचं कारण होतं ते भारत मंत्री होते. काय होते बाळांनो? होते भारत मंत्री होते. मग मंत्री योजना आली भारतात, त्यांनी आपला अजेंडा आणला, भारतीय लोकांपुढे सादर केला. त्यानंतर लोक त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपलं मत देताना सांगितलं का भारताचं जी काही संविधान सभा निर्माण होणार असेल त्या संविधान सभेचे काय निर्वाचित आलेले सदस्यांमधून संविधान सभा निर्माण होईल आणि त्या संविधान सभेतूनच काय होईल, भारताची राज्यघटना निर्माण होईल. त्याच्यावर डिस्कशन वगैरे झालं. त्याच्यानंतर कळालं का 1937 मध्ये ज्या प्रांतीय विधिमंडळाचं जे इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये निवडून आलेले जे सदस्य होते ना, कारण त्यांना जनतेनं निवडून दिलं होतं, जे प्रांतीय 8 मंडळांमधून 11 जे काही प्रांत होते त्यांच्यातून निवडून आलेले जे काही सदस्य असतील त्यांच्यातून, म्हणजे काय एकल संक्रमण पद्धतशीर पद्धतीनं तुमचं काय केलं जाईल, वोटिंग जाईल. म्हणजे काय संविधान सभेवरती जे जाणारे सदस्य असतील ना, ऑलरेडी 11 प्रांतातून जनतेनं निवडून दिलेले 1937 जे सदस्य असतील ते सदस्यच काय करतील, त्यांच्यातील वोटिंग करून वरती लोकांना पाठवतील आणि ते पाठवणाऱ्या सदस्यांची संख्या होती या ठिकाणी निश्चित करा, कारण तुम्ही एवढा वेळ खर्च करू नका असं त्यांनी सुचवलं. आणि त्याच्यानुसार बाळांनो ठरलं, क्रिप्स मिशन नुसार ठरलं का 10 लाख लोकांमागं, किती लोकांमागं, 10 लाख लोकांमागं एक प्रतिनिधी असेल. किती लोकांमागं?
10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी असेल असा काय संविधान सभेचा अजेंडा ठरतो. कशाचा बाळांनो? संविधान सभा. काय काम आहे संविधान सभेचं? पानसर मी आता सांगितलं. संविधान सभा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे म्हणजे. ही संविधान सभा काय आहे? घटना काय आहे? घटना तयार करण्यासाठी संविधान सभा पाहिजे. काय करायला पाहिजे? अगोदर काय तुम्ही संविधान सभा तयार करा. संविधान सभा तयार झाली काही संविधान सभा बसल, नंतर देशाचं काय करण, कोणकोणत्या स्वरूपाचे तुम्हाला कलम लागतात, कोणकोणत्या स्वरूपाने देशाचा कारभार चालेल हे ठरव. माहितच नाही कोण ठरवणार. मी म्हणून मी ठरवणार, तुम्ही म्हणा तुम्ही ठरवणार, बायामध्ये चुटतील गडी मध्ये चुटतील, मला घ्या त्याला घ्या, जमन का? संविधान सभाने अख्खेच राष्ट्र होऊन बसतील. म्हणून या ठिकाणी ठरवण्यात आलं पहिल्यांदा आपण काय करू? संविधान सभा. पहिल्यांदा आपण काय करू? संविधान सभा तयार करू. संविधान सभा नंतर काय करेल? देशाची घटना तयार. संविधान सभेची निर्मिती का करण्यात आली? देशाची घटना निर्मितीसाठी. मग या संविधान सभेचं क्रायटेरिया ठरवण्यात आला. किती लाख लोकांमागे प्रतिनिधी असणार आहे? 10 लाख लोक जे असतील ना, त्या 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी असेल. आणि त्या ठिकाणी त्रिमंत्री योजनेने सांगितलं तुमची जी सदस्य संख्या असेल भारताची फाळणीपूर्व भारत आहे. फाळणीपूर्व भारत आहे 389. किती सदस्य बाळांनो? 389 सदस्यांची तुमची काय केली जाईल? भारताची संविधान सभा निर्माण करण्यात येईल. असं कोणी सांगितलं? कॅबिनेट मिशननं त्यांनी सांगितलं 10 लाख लोकांमागे काय असेल? एक प्रतिनिधी असेल. अशा प्रमाणे 389 प्रतिनिधी असतील. यांची वर्गवारी करण्यात आली 3 गटामध्ये. सांगता का कोणी 3 गट कसे होते? सातपुते सांगते बाई. हे 3 गट तयार करण्यात आले. पहिल्यांदा आलं काय? ब्रिटिश प्रांत. इथं लक्षात ठेवायचं. पहिला आलं ब्रिटिश प्रांत. त्याच्यानंतर आलं बाळांनो आयुक्त, ब्रिटिश आयुक्त कार्यालय किंवा आयुक्त कार्यालय जे होते त्या काळामध्ये. आणि नंतर काय होतं बाळांनो? या ठिकाणी तिसऱ्या बाजूला संस्थानिक. यांची वर्गवारी करण्यात आली. कशी वर्गवारी करण्यात आली? 389 सदस्य असतील संविधान सभेचे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, म्हणजे भारताच्या फाळणीपूर्व काळ बोलतो. कोणता काळ आहे? भारताचा फाळणीपूर्व काळ आहे. त्या काळामध्ये ठरवण्यात आलं. आणि त्याच्यानुसार ब्रिटिश प्रांत किती होते तुम्हाला माहिती? किती होते? 11 होते. ब्रिटिश प्रांत होते 11. त्यानंतर आयुक्त कार्यालय होते 4 आणि ठरलं. हे 389 सदस्य कसे कॅल्क्युलेट केले जातील? पटपट चला. 389 सदस्यांचा विचार करताना ठरवण्यात आलं हे असतील बाळांनो 292. ब्रिटिश प्रांतातून 11 प्रांतातून किती सदस्य येतील? 292. हे आयुक्त कार्यालय 4 होते, याच्यातून किती येतील? 4. आणि संस्थानिकांना सांगण्यात आलं तुम्ही किती पाठवा? 93 पाठवा. आणि संस्थानिकांना सांगितलं तुम्ही वोटिंग वगैरे करू नका, तुम्ही डायरेक्ट काय तुम्हाला ज्यांना पाठवायचे नामनिर्देशित केले जाते. ज्यांना तुम्हाला पाठवायचे अशा लोकांना तुम्ही काय द्या? पाठवून द्या. आणि इथं ब्रिटिश प्रांतातून आले 292. आणि बाळांनो हे काय? आयुक्त कार्यालय 4 होते त्यावेळेस. कोणकोणते येणार? दिल्ली. एक मिनिट म्हणतो बाळांनो. दिल्ली. त्यानंतर दुसरं येईल अजमेर. दिल्ली अजमेर. आणि तिसरं येणार बाळांनो कुर्ग, हे कर्नाटक मधला. आणि चौथं होतं बाळांनो बलुचिस्तान. अशी 4 ठरवण्यात आली. अशा प्रकारे या ठिकाणी संविधान सभेची 389 सदस्यांची काय झाली? संविधान सभा तयार करण्यात आली. सगळं काय ठरलं. आणि त्यानंतर इंग्लंडचे पंतप्रधान ॲटलींनी पण जाहीर केलं मुक्त व्यासपीठावर 20 फेब्रुवारी 1946 ही कधीची घटना आहे? 20 फेब्रुवारी 1946 ला ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांनी जाहीर केलं का भारताला 30 जुलै 1948 पर्यंत स्वातंत्र्य दिलं. तिथपर्यंत आम्ही पूर्ण भारताच्या हातात, संविधान सभेच्या हातात भारताचं काय असेल ते देऊन टाकू. आम्ही आमचा मार्ग मोकळा करू. आम्ही 30 तारखेपर्यंत 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य देऊन टाकू असं जाहीर झालं. आणि असं जाहीर करताना महत्वाचा मुद्दा आला तर त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा जाहीर केलं ही गोष्ट बाहेर येताच लगेच मुस्लिम लीगनं भारतामध्ये दंगली करायला सुरुवात केली. आम्हाला पाकिस्तान वेगळा पाहिजे. मुस्लिम लोकांसाठी आमच्या हिताचा संरक्षणासाठी आम्हाला वेगळा देश, वेगळा प्रांत पाहिजे. त्याच्यासाठी भारतामध्ये प्रचंड मोठे दंगली सुरू झाले. आणि अशा स्वरूपामध्ये नंतर पुन्हा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मोठी सभा झाली. आणि त्या सभेने पुन्हा जाहीर केलं का बाबांनो भारताला आपण आता असं देऊ शकत नाही. आता भारताचं जे काही आहे भविष्य ते 2 वेगवेगळ्या देशांमध्ये असेल. मग त्याच्यानुसार त्यांनी बरोबर काय बाळांनो या ठिकाणी मी मेन्शन करतो का त्यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांची योजना जाहीर करण्यात आली. कोणाची योजना बाळांनो? लॉर्ड माउंटबॅटन. त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय होते. त्याला म्हणतात माउंटबॅटन योजना. कधीची रे बाळांनो? माउंटबॅटन योजना खूप महत्वाचा मुद्दा आहे. माउंटबॅटन योजना विचारली कारण भारताच्या स्वातंत्र्याची योजना होती. माउंटबॅटन योजना आली. बाळांनो मुलं आले का? 2 मिनिटं थांबताना. माउंटबॅटन योजना 3 जून का जुलै? 3 जुलै 1948. 3 जुलै 1947 असेल बरोबर ना?
हा 3 जुलै 1947 ला माउंट बॅटन योजना आखण्यात आली. माउंट बॅटन योजनेनुसार भारताचे 2 प्रांत पाडण्यात आले. पहिला असेल भारत आणि दुसरा भाग असेल काय बाळांनो, पाकिस्तान. मग राष्ट्रीय काँग्रेसनं आणि मुस्लिम लीगनं त्या दोन्ही गोष्टी मान्य केल्या. कुणी कुणी बाळांनो, राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीगनं मान्य केल्या. आणि मग भारताचा स्वातंत्र्याचा कायदा, तुम्हाला हे पाठच पाहिजे ना, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा कधी आला? पोरांना सांगायचं ना येऊन बसा म्हणून, काय बाहेर बसण्यापेक्षा. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला जर असं म्हटलं ना बाळांनो, 18 जुलै 1947. आणि भारत प्रत्यक्षात स्वतंत्र कधी झाला मग? 15 ऑगस्ट 1947. भारत प्रत्यक्ष स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला 18 जुलै 1947. भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी होऊन वेगळा देश जो पाकिस्तान निर्माण झाला, ती योजना होती माउंट बॅटन योजना 3 जुलै 1947 ला. आणि याच्यानुसार 15 ऑगस्ट या दिवशी आपण काय झालो असं बघालो, स्वतंत्र झालो असं. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचे 15 ऑगस्ट ही तारीख कशी ठरली? आपल्याकडे मी तुम्हाला खूप वेळा बोललो पण असेल, 15 ऑगस्ट तारीख ही अजिबात काही डिस्कशन नव्हता. परंतु 3 जुलै माउंट बॅटन जेव्हा पत्रकार परिषद घेत होते, पत्रकार परिषदेमध्ये माउंट बॅटनांना पत्रकारांनी प्रश्न विचारला का ठीक आहे, त्यांनी सांगितलं आम्ही भारताला नजीकच्या काळामध्ये स्वातंत्र्य देत आहोत. पत्रकारांनी केलेला प्रश्न होता, भारताला तुम्ही एक्झॅक्ट कधी स्वातंत्र्य देणार आहे? तर माउंट बॅटन यांचा त्या ठिकाणी बुद्धीचा तल्लखपणा वापरण्यात आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य देतो. भारतीय लोकांना पण माहित नव्हतं, आपण पण अचंबित झालो 15 ऑगस्ट का तारीख होती. तर 15 ऑगस्ट तारीख असण्याचं रिझन होतं, 15 ऑगस्ट 1945 ला जपानच्या सैन्याने या ठिकाणी दोस्त राष्ट्रांपुढे काय केलं होतं, शरणागती पत्करली होती. त्या मोहिमेचे प्रमुख माउंट बॅटन होते. माउंट बॅटनच्या आयुष्यातला तो एक सुवर्ण दिवस होता, कारण 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हिरोशिमा आणि नागासाकी अणुबॉम्ब पडल्यानंतर जपानच्या अध्यक्षांनी, राष्ट्राध्यक्षांनी 15 ऑगस्ट 1947 ला शरणागती पत्करली. आणि तो दिवस इंग्लंडसाठी पण महत्वाचा होता आणि माउंट बॅटन साठी महत्वाचा होता. म्हणून त्या दिवशी त्यांनी काय सांगितलं, भारताला आम्ही 15 ऑगस्ट 1947 ला काय देतोय, स्वातंत्र्य देतोय. परत मुद्दा येतो माझा एक तुम्हाला, या ठिकाणी आपण 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य साजरा करतो आणि आपलं ते शेजारचं राष्ट्र आहे ते 14 ऑगस्ट ला साजरा करतोय. त्याच्या मागलं रिझन आहे, 15 ऑगस्ट ला आपण म्हणतो नवीन दिवस सुरू झाला, राईट? कारण आपण काय ध्वजारोहण किती वाजता केला? रात्री 12 वाजता आपला ध्वजारोहण झाला आणि 15 ऑगस्टच्या रात्री आपला ध्वजारोहण झाला. रात्री असेंब्ली भरली होती आणि असेंब्लीमध्ये त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी खूप मोठं भाषण केलं, तुम्हाला युट्यूबला दिसत. आणि त्यानंतर भारत हा जगातला स्वतंत्र झालेला राष्ट्र म्हणून आणि त्या ठिकाणी इंग्लंडची वसाहत संपली. कधीची घटना? 15 ऑगस्ट 1947 ला रात्री 12 वाजून 1 मिनिटानं काय झाला, 15 ऑगस्ट हा दिवस सुरू झाला आणि आपल्याकडे काय झालं, आपण स्वतंत्र झालो. पाकिस्तान 14 ऑगस्टलाच का मानतात? कारण भारत आणि पाकिस्तानच्या जो काही टाइमचा झोन आहे ना, टाइमचा कालावधी, तर त्याच्यामध्ये ना अर्ध्या तासाचा फरक आहे. किती तासाचा फरक आहे? ज्यावेळेस आपण 12 वाजता आपण स्वतंत्र झालो ना, त्यावेळेस पाकिस्तान 11:30 वाजता स्वतंत्र झाला होता. कोणत्या तारखेला? 14 ऑगस्टला. ते भयान खुश होते, तुम्हाला माहिती होतं. बारकाली पोर कशी खुश असतात तसे ते नाचत होते. 14 ऑगस्टला ते खुश झाले होते, कारण त्यांना 14 ऑगस्टला 11:30 वाजता काय झालं होतं, स्वातंत्र्य मिळालं. भारताच्या आणि पाकिस्तानच्या टाइम मध्ये कितीचा फरक आहे? अर्ध्या तासाचा. म्हणून पाकिस्तान हा 14 ऑगस्टला स्वतंत्र दिन पाळतो, भारत किती पाळतो? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट रात्री 12 वाजता आपण काय केला, स्वातंत्र्य दिवस साजरा केला. आणि त्यांनी किती वाजता केला होता? 14 ऑगस्टला 11:30 वाजता. ठीक आहे, राहिलेलं उद्या पाहू आपण. ठीक आहे बाळांनो, धन्यवाद.